गंगेच यमुनेच गोदावरी सिंधू सरस्वती. पहाटेची शांत वेळ. अजून आजूबाजूला जागही आलेली नाही. सारा परिसर शांतपणानं जणू पहुडला आहे. अशा वेळी ते धीर गंभीर शब्द फारच मोठे वाटत होते. पलीकडच्या बेडरूम मधून थोडी धुसफूस झाली. काय मिली कटकट चालवलीये पहाटेपासून. काय म्हणावं ते मनात म्हणावं की कशाला साऱ्या जगाला तमाशा उगीच. श्रीधरनं कूस बदलली. ना पसंती दर्शक हुंकार दिला. वाट पाहत राहिला. वाटलं थांबेल थोड्याच वेळात, पण पुन्हा सुरूच. ओम नमः शिवाय शिवाय. अहो उठा पाहू आता. सांगा त्यांना. म्हणावं थांबवा ही कटकट. काय मिली कटकट नुसती. स्मिताचं बोलणं त्यानं कानाआड केलं. वाटलं थांबेल आता, पण काही चिन्ह दिसेना. कसं सांगावं अण्णांना थांबवा म्हणून हे सारं. त्यांचा स्वभाव त्याला पुरा माहिती होता. रागवले की काय अवस्था होते तो पुरता जाणून होता. एक मन म्हणे सांगावं त्यांना, दुसरं मन उचलखाई नको नको. मोठ्या ओढाताणीत सापडला होता तो हल्ली. इकडं आई आणि अण्णा तर तिकडं स्मिताचं मन. हल्ली हल्लीच अशा चमत्कारिक कात्रीत तो सापडला होता की मार्ग सापडत नव्हता त्याला. फारच झालं होतं सारं. रात्रीची जागरणं, ऑफिसचं काम, उरला वेळ अजिबात स्वस्थता नाही. काय करावं. रात्रभरच्या जागरणानं जडपण आलं होतं. डोळे चुरचुरत होते. डोळ्यांतून आलेलं पाणी निपटून तो वर पाहू लागला. वर छताला गोल गोल नक्षी रंगवलेली होती. मोठी सुरेख होती, पण सुरुवात आणि शेवट काही सापडत नव्हता त्यातला. स्मितानं कोपरानं डिवचल्यावर तो भानावर आला. ती त्याला ओढून सांगत होती, अहो उठा की, बघताय काय असे. श्रीधर चटकन उठला. दार उघडून बाथरूमकडं जाऊ लागला. पाय थपकत होते. मनानं उचल घेतली. बाथरूमचं दार खटखटावलं. आत वळला. मधल्या रूममध्ये आई बेडवर बसून राहिली होती. एकटक बघत होती ती कुठंतरी. दोन्ही पाय आकसून घेतले होते. दोन्ही हातांनी ते गच्च धरून ठेवले होते. क्षणभरच त्यानं आईकडे पाहिलं. आईच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला अजिबात कळेनात. धारदार नाकाची, करारी नजरेची गोरीपान आई आज अशी विकलांग होऊन पडली होती. जिनं मला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. ती नेहमी म्हणे स्वाभिमानाने जगावं, त्याशिवाय जीवन हे जीवनच नव्हे. त्याला लहानपण आठवलं त्याचं. गरिबी, त्यात अण्णांचा असा भावनाप्रधान स्वभाव की कुणाचंही संकट असो अण्णा हटकून पुढं होणारच. त्यातून अनेक वेळा बिकट प्रसंग ओढवत. आईची बरीच ओढाताण होई. ते म्हणत सत्कार्य कधीही वाया जात नाही. त्यांनी अनेक माणसं जोडली, तशीच व्यवहारी जगातून सोडलीही. सारे निभावून नेलं ते आईनंच. एकुलता एक म्हणून अतिरेकी कौतुकही नाही आणि कडक शिस्त असूनही तुसडेपणा नाही. एकदा शेजारच्या सुधीरचा खडू चोरलं. अवगुणी कार्टा म्हणून अण्णांनी बेदम मारलं. तेव्हा आईच मध्ये पडली. सोडवलं तिने त्याला त्यांच्या तावडीतून आणि बाजूला नेऊन विचारलं, सुधीरचा खडू का बरं चोरलास. उद्या तोच तुझा असता आणि त्याने चोरला असता तर काय बरं वाटलं असतं तुला.
पुढं श्रीधरचं शिक्षण झालं. त्याला चांगली नोकरीही मिळाली. उत्तम पगार, वाहन सौख्य सारं मिळालं. पण त्याच्याच ऑफिसातली स्मिता त्याला पसंत होती. दोघांनी मनपूर्वक ठरवलं, आता लवकरच विवाहबद्ध व्हायचं. पण हे सांगायचं कसं घरी, आई आणि अण्णांना? पण हा प्रश्न आईनेच सोडवला. नव्या सुनेच्या स्वागतास तयार झाली श्रीधरची आई. श्रीधर भारावून गेला. अण्णांचा विरोध मावळला. त्यांनीही भाग घेतला कार्यात. धूमधडाक्यात लग्न झालं. सारे पै पाहुणे झाडून आले होते. स्मिता सून म्हणून घरी आली. दैवानं सारे सौख्य वैभव दिलं. पण आई मात्र अविचल राहिली. दोन टोकं. तिकडे अण्णा अति भावनाप्रधान, तर आई भलतीच संयमी आणि धीरोद्धत. आणि आईच्या डोळ्यातून असे अश्रू वाहताना तो पाहत होता. निर्धाराने तो पुढे चालला. आई सांग बरा अण्णांना, म्हणावं जरा बेतानं की. तरीही काहीच हालचाल नाही. काय सांगणार त्या श्रीधरला? त्यांना अण्णांना ऐकूच येत नाही तर काय करायचं? भान कुठं राहत आहे आवाजाचं? पण कसं सांगायचं हे श्रीधरला? सांगावं तरी पेच आणि न सांगावं तरी पंचायत. बाथरूमची खटखट अण्णांना आता जाणवली थोडीशी. हळूच दार उघडून अण्णा बाहेर आले. चुकलो श्रीधर बाळा, भानच राहत नाही बघ आवाजाचं. शेजारपाजार शांत आणि त्यात माझा हा असा आवाज. गावाकडे बरं होतं. ओढ्यावर स्नान संध्या सारं मुक्तपणानं व्हायचं. बाहेर येणाऱ्या अण्णांचे हे शब्द श्रीधरला अनपेक्षित होते. त्याला वाटलं, आता अण्णा सारं घर डोक्यावर घेणार. आईच्या चेहऱ्यावरही मोकळंसं जाणवलं त्याला. एक दडपण कमी झाल्यासारखं. बराच वेळ एका जागी बसल्यानं मुंग्या आल्या होत्या तिच्या पायाला. जागचं हलवत नव्हतं अगदी, पण करणार काय? श्रीधर चटकन पुढे आला. सावरलं त्यानं आईला आणि हळूच उभं केलं. आधार दिला. आईचा हात श्रीधरच्या डोक्यावरून फिरत होता. स्मिता स्वयंपाकघरात चहा करत होती. काहीतरी पुटपुटत होती ती सारखं. नाहीतरी तिचा रागच होता अण्णांवर. त्यांनीच पहिल्यांदा लग्नाला विरोध केला होता दोघांच्या. काय तर म्हणे पत्रिका, ती अजून ते विसरली नव्हती. तसेच सासूबाईंचं एवढ्या मोठ्या लग्न समारंभातलं अबोल वर्तन तिच्या मनी एक आकस ठेवून गेलं होतं. तिचा समज झाला होता की या सासूबाईंचीच फूस आहे सारी अण्णांना. यांनीच त्यांचे कान फुकले असणार अण्णांचे. त्याचे काय, एकदा डोक्यात वेळ शिरलं की झालं, मग तेच खरं. स्मितानं श्रीधरला चटकन हाक मारली. श्रीधरनं कपभर चहा आईपुढे ठेवला. अण्णांचा चहा झाकून ठेवायला सांगितला आणि तो पुढच्या कामाला लागला. डोक्यातल्या विचारांचा वादळ काही केल्या थांबत नव्हतं. सारखं तेच डोक्यात येई त्याच्या. तो ते सारं झटकून टाकी. घरात अलीकडे असे प्रसंग सारखेच येत. मन त्यांनी जणू निर्ढावलं होतं त्याचं. अण्णा आई आल्यापासून जणू घराचं स्वास्थ्यच बिघडलं होतं. चटकन त्यानं रेडिओ ऑन केला. मोठ्या सुरातलं गाणं सुरू केलं. भजन होतं. सूर कमी करायचे भान त्याला राहिलेच नाही. अण्णा मात्र पाहत होते त्याच्याकडे. त्यांचं स्तोत्र चाललं होतं ना. आवाजाचं भान होतं कुणाला?
रेडिओवरचा अभंग, अण्णांचे स्तोत्र, जणू स्पर्धाच लागली होती दोघांत. स्मितानं आतूनच चटकन खून केली. त्याने रेडिओ एकदम ऑफ केला. अण्णांचं स्तोत्र चालूच होतं. कालचा प्रसंग त्याला आठवला. रात्री कीर्तनाला जाऊ नका असं बजावलं असताना अण्णा गेले होते कीर्तनाला. रात्री केव्हा तरी उशिरा आले परत. आईनंच दार उघडलं. अण्णा आल्या आल्या कीर्तनातला अभंग सुरूच. स्मिता श्रीधरला सांगत होती, बजावत होती. श्रीधर आता केविलवाना झाला होता. रात्रभरचं जागरण त्याला असह्य होत होतं. पण तो मुकाट होता, फक्त आईसाठी, आईसाठीच. आईसमोर अण्णांचा अपमान करणं शक्यच नव्हतं त्याला. स्मिताचं मन सांभाळावं तर आई अण्णांना काय वाटेल? त्या दोघांना सांभाळावं तर स्मिता अबोल बनतीये. काय करावं? काय करावं तरी काय? अहो हे काय? असं काय भ्रमिष्ठासारखं बघताय कुठेतरी एकटक? कुठे लक्ष आहे तुमचं? तो खोलीत येऊन बसला होता. काय चाललंय, कोठे आहोत याचा त्याला पत्ताच नव्हता. डोक्यात एकच विचार, तू मार्ग काढ यातून सुटण्याचा. स्मिता सांगत होती त्याला, बरं का, मी सांगितलेलं ऐकताय ना? असं करूया, नाहीतर गावातच एक खोली बघूया. राहतील ती दोघं तिथंच. पाठवू दर महिना पैसे मनी ऑर्डरने. काय? पण आता इथं नको बाई त्यांना ठेवून घ्यायला. आता फार झालं. माझ्याच्यानं नाही सहन होत आता हे सारं. घराचा नुसता उकिरडा झालाय. मला नाही आवडत त्यांचं हे गलिच्छ वागणं. आता मला जरा निवांतपणा हवाय. कारण माहिती आहे ना तुम्हाला, आता माझ्या डोक्याला मुळीच त्रास खपणार नाही. आत्तापासूनच मला थोडा थोडा थकवा जाणवतोय. चक्कर येईल की काय असं वाटतंय. आत्ता नाही ऐकलत ना तर 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 मी राहणार नाही इथं. मी आपली माहेरीच जाते कशी. तिचंही बरोबर होतं. तिला दिवस गेले होते. विश्रांतीची, मनस्वास्थ्याची फार जरुरी होती तिला. माहेरी पाठवावी तर माहेरी होतं कोण तिचं? एकटी आई आणि सोबतीला दारिद्र्य. घरात सारा पसारा माजला होता. सगळीकडे गंध, भस्म आणि निर्माल्य. फरशी खराब झालेली. मधल्या खोलीत देवघराचा पसारा मांडलेला. शेजारी पोथ्या आणि पुराणे, ग्रंथाचा ढीग मांडलेला होता. दिवसभर अण्णांचा श्लोक, अभंग आणि जपाचा धूमधडाका सुरू असे. अभंगानं तर अगदी बरकत येई. बरं, आवरण्यासाठी कोणत्याही अभंगाच्या वस्तूला हात लावलेला त्यांना खपत नसे. ते शब्दात बोलत नसत, पण असे काही केविलवाने हसत की सारं अवसानच गळून जाई. स्मितानं सांगितलेल्या त्या घटनेचं दृश्य अजूनही त्याच्या डोळ्यापुढे तरळत होतं. वेळ होती. स्मिताची लांबून कोठून तरी एक बालमैत्रीण आली होती. दोघी नव्या जुन्या आठवणींच्या मनसोक्त गप्पा मारत होत्या. आठवणींचे धागे जुळत होते. गप्पा चांगलाच रंग भरला होता. तेवढ्यात मधल्या खोलीतून बेसूर सूर येऊ लागले. स्मिता धावतच आत गेली. पाहते तर काय, अण्णा भजनास सुरुवात करीत होते. आवाज चढत नव्हता आणि त्यांचा सारखा हावभाव चालला होता. तिनं नाईलाजानं दार खटखटवलं, पण काय उपयोग त्याचा? सासूबाई कॉटवर असहाय्य नजरेने पाहत बसल्या होत्या. ओरडून तरी काय उपयोग? फुक्कट दंगा कशाला दुसऱ्या देखत, म्हणून त्यांनी क्षण दोन क्षण विचार केला. नाईलाजानं कॉट जवळचं रिकामं तांब्याचं भांडं घेतलं. डोळे मिटून ते भांडे अण्णांच्या अंगावर भिरकावून देण्याचं त्यांच्या मनात होतं. त्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. स्मिता सारं पाहत होती. त्या भांड्याचा मोठा आवाज झाला.
सासूबाईंकडे पाहत अण्णा उठले. काय वाढून ठेवलंय काहीही कळत नव्हतं. पण ते उठले आणि क्षीण हसत बाहेर निघून गेले. स्मितानं नाईलाजानं मैत्रिणीचा निरोप दिला. मनातलं वादळ काहीच थांबत नव्हतं. नेहमीचंच झालं होतं. काहीतरी मर्यादा, मॅनर्स. अचानकपणे एके दिवशी स्मिता माहेरी निघून गेली. जाताना आपण श्रीधरला किती दुःख देतोय, काय वाटेल त्याला, याचा विचार तिने केला नव्हता. पण मार्गच नव्हता. दुसरे ती तरी काय करणार होती. श्रीधर प्रथम खूप रागवला, वैतागला अगदी. पण तडजोड तरी कुठे करायची. येणारा प्रत्येक दिवस बेचैनीतच जात होता. स्मिताचं माहेरी सुखरूप पोहोचल्याचं पत्र आलेलं तो आज वाचत होता. माहेरी तिनं हवा पालटण्यासाठी आल्याचं सांगितलं होतं. आता मात्र श्रीधरनं मनाचा पक्का निश्चय केला होता. आजपर्यंत खूप पाहिलं, खूप सहन केलं होतं त्यानं. निग्रहानं समोर उभ्या असलेल्या अण्णांना सांगितलं होतं, अण्णा, आजपर्यंत सारं पाहिलं, खूपसं सहनही केलं. पण आता यापुढे इथं राहू नका तुम्ही. जा कुठेही, खुशाल चालू लागा. अण्णा त्याच्याकडे पाहत होते. नेहमीचे क्षीण हास्य चेहऱ्यावर उमटले त्यांच्या. आवाक होऊन आई पाहत होती सारं. विकलांग शरीराने पण दृढ निश्चयाने. अण्णांना पहिला अटॅक आला तेव्हा श्रीधरने आपणहून बोलावून घेतलं होतं त्या दोघांना, आपल्याकडे इथेच कायमचं राहायला. पण आज श्रीधरने त्यांना जा म्हणून सांगितलं होतं. तो तरी काय करणार होता त्यांच्या अशा वागण्याला. मनातलं द्वंद्व त्याच्या चेहऱ्यावरही उमटलं होतं. अण्णा निघाले होते. सारं सामान आवरून एका बॅगेत भरलं होतं. खांद्याला पिशवी होती. त्यात त्यांचं धन होतं. पोथ्या, पुराण आणि चेहऱ्यावर समाधान ठेवून ते निघाले होते. आईनं सारखा बरोबर येण्याचा आग्रह सुरू केला होता. पण श्रीधरने निर्धाराने तिला थांबवून घेतली होती. जाऊ दिलं नाही तिला त्यांच्याबरोबर. आई, माझा नाईलाज आहे, पण तू इथंच थांबलं पाहिजेस माझ्याकडं. साधं चालूही न शकणारी आई कशी जाईल अण्णांबरोबर. मन मोकळं हसत अण्णांनी पाया पडणाऱ्या श्रीधरला आशीर्वाद दिला. सुखी हो बाळ. अण्णा चालू लागले, चेहऱ्यावर तेच प्रसन्न हास्य ठेवून, नेहमीचं वागणं, बोलणं बरोबर घेऊन. अण्णांची करुणाष्टकं ऐकून येत होती लांबवरून. संसार संगे बहु शिनलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा. असे प्रसंग अनेक कुटुंबामधून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि तसाच एक प्रसंग आज मी तुम्हाला या कथेतनं ऐकवला आहे. कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आपल्या या कथामंचावरच्या अनेक कथाप्रेमी ऐकतायत, पण अजूनही त्यांच्याकडनं हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. सो प्लीज कथाप्रेमी, तुम्हाला जर या कथा आवडत असतील, तुम्ही संपूर्ण कथा ऐकत असाल, तर प्लीज या कथांना लाईक द्या, शेअर करा, तसंच या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. पुन्हा घेऊन येईन अशीच एखादी छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.